अमृताची क्षीर ब्रह्मांड भुवनी पाहती त्रिभुवनी नवल झाले नादबिंबा भेटी झाली कवण्यारीती शुद्ध ब्रह्मज्योती संचली से प्रकृती पुरुष शिव भक्ती भेद त्याचे शरीर द्वंद देह जाणा ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा ब्रह्मांडी पहावा ब्रह्मठसा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 5 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8 अध्यायमध्ये केलेलं 73 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. अर्थात सडक चांगली असेल, रस्ता एकदम स्मूथ असेल, खाचखळगे नसतील तरच वेग नियंत्रक बसवावे लागतात महाराज, नाहीतर गाड्या सुसाट निघतात. तसं परमार्थाचा मार्ग अर्थातच अतिशय उत्तम आहे, परंतु तितक्या वेगानं आपण त्या साध्याप्रती पोहोचू इतकं पुण्य आमच्या ठिकाणी असत नाही महाराज. म्हणून त्याकरिता प्रपंचरूपी विषयरूपी स्पीड ब्रेकरची योजना असतेच असते आणि त्यातून निर्धारित वेळेत पोहोचणं, साध्याची प्राप्ती करून घेणं हे खरं तर कौशल्यच आहे महाराज. आणि त्याकरिताच संयम अर्थात मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, मनाचा स्वभावच आहे महाराज की नाही ते चिंतवणं. चांगला विचार मन कधी करत नाही आणि एकदा सैराट सुटलं की इंद्रियांनाही ताब्यात ठेवू शकत नाही महाराज. इंद्रिय सुद्धा सैराबाहेर होऊन जातात. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्यची नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव आहे महाराज. विषयाचं सेवन करणं, विषयासक्त होणं हा इंद्रियांचा स्वभाव आहे आणि त्यामध्येच ते रममान होत असतात. त्याकरिता गुरुमंत्र किंवा महामंत्र, गुरुमंत्र असेल तर उत्तमच आहे. गुरुमंत्र मिळण्याकरता तरी का होईना महामंत्र त्याचा आपण सतत जप करायला पाहिजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. त्याकरता गुरुमंत्रच पाहिजे असं नाही, पण या मंत्राचं जप आम्ही जेव्हा अंतःकरणातून करायला लागतो त्यावेळेस गुरु आमचा शोध घेत येतात महाराज. काल आपण चिंतन केलं की ध्रुवबाळ निघाल्यानंतर त्याचा दृढ निश्चय पाहून नारद मुनींना त्या ठिकाणी हजर व्हावं लागलं. राजा परीक्षिताचा सर्वसंग त्याग पाहून परीक्षिताच्या उद्धाराकरता, जन्ममरणाचा फेरा चुकवण्याकरता त्या ठिकाणी शुक मुनींना भगवंतांनी पाचारण केलं. असंच असतं महाराज जेव्हा आमचा निश्चय दृढ असतो. पुराणातलं आणखी एक उदाहरण त्याकरता सांगता येईल की राजा गोपीचंद सन्मार्गाला लागावा, विषयातून त्यानं बाहेर यावं याकरता आईनं फक्त मत व्यक्त केलं. राजा गोपीचंद उटणाने आंघोळ घालताय, अत्तराने आंघोळ घालताय, सुवासिक गुलाबाचं पाणी त्याच्यातून सर्व स्नान घालतायत, दास दास्या राण्या,
आणि त्याच वेळेस आईनं फक्त इच्छा व्यक्त केली की बाळा, या विषयामध्ये तू किती दिवस रममान होशील. अरे ते जे समोर चालले आहेत ना नाथ, नवनाथ चाललेले होते महाराज, त्यांच्यासारखा तू कधी होशील. आईनं इतकीच खंत व्यक्त केली महाराज. त्याच क्षणी राजा गोपीचंदानं सर्व संग त्याग केला आणि भगवे वस्त्र परिधान करून त्या नाथांच्या सोबत निघून गेला महाराज. उद्धार व्हायची वेळ आली की भगवंत गुरुरूपी रूप घेऊन, गुरुच्या रूपानं रूप घेऊन त्या जीवाच्या सान्निध्यात येतो आणि त्या जीवाचा उद्धार करत असतो महाराज. म्हणून गुरुमंत्र नसेल कदाचित या महामंत्राचा जप करावा आणि उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, सर्व संतांनी तेच सांगितलेलं आहे. त्याच्याकरता कान फुंकण्याची गरज नाही महाराज. अहो कान फुंकूनही जो तो मंत्र जर आम्ही अंतःकरणपूर्वक अतिशय स्थिर चित्तानं जर त्याचा जप करत नसेल तर तो व्यर्थ आहे महाराज. त्यापेक्षा उघडा मंत्र म्हणा, उघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा तुकोबाराय म्हणतात की बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. स्वप्नामध्ये दिलाय तुकोबारायांना गुरुने. तर जप कुठलाही असो अंतःकरणातून जर तो साधला, अतिशय मन स्थिर होऊन जर त्याचा जप झाला तर भगवंताला प्रगट व्हावं लागतं महाराज. त्या मंत्राच्या साह्यानंच जीवाचा उद्धार होत असतो. सिद्धीला सहजपणे जाता येतं, पण त्याकरता सर्व भावे भगवंताच्या ठिकाणी लीन व्हावं लागतं. अर्जुनानं तेच केलं. कार्पण्य दोष उपत स्वभाव प्रच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता यश्रेयसान् निशितं ब्रूहि तन्मे शिष्यस्त्यम शादिमाम त्वाम प्रपन्नम. देवा, मी तुझं शिष्यत्व पत्करलेलं आहे आणि आता माझ्या हिताचं काय आहे ते तू सांगायचं. इतका अधिकार शिष्याच्या ठिकाणी यायला पाहिजे महाराज. आणि तितक्या नम्रपणे आणि सर्व भावानं गुरुच्या ठिकाणी भगवंतचरणी शरण गेलं तर योगक्षेमम वाहम्यम. भगवंतानेच ब्रीदवाक्य दिलेलं आहे की कुठल्या का रूपानं होईना मी त्याच्या मागं पुढं त्याला सांभाळत राहतो, पण त्याचा दृढ विश्वास या परमार्थाच्या ठिकाणी लागायला पाहिजे. तितके आर्त हाक त्यानं मारायला पाहिजे. त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. द्रौपदीनं हाक अंतःकरणातून मारल्याबरोबर गरुडावर स्वार होऊन भगवंत निघाले होते. वेग कमी पडला म्हणून गरुडालाही मागं टाकून दिलं महाराज. म्हणताबरोबर निघाले. श्न म्हणायच्या आत द्रौपदीच्या मदतीला धावून आले. आपणच वस्त्र झाला भगवंत. योगक्षेमम वाहम्यहम. कशाचीही कमी पडू देत नाही महाराज. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. आम्ही फक्त इच्छा व्यक्त करावी, त्याची पूर्तता करण्याकरता तो बसलाच आहे महाराज. पण जपामध्ये तितकं सातत्य पाहिजे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये तितकं आमची नित्यता पाहिजे. अखंडपणे अविरतपणे जेव्हा आम्ही भगवंताचं नामस्मरण करतो त्यावेळेस निश्चित गोड वाटायला लागतो परमार्थ. खादलेची खावे वाटे भेटले भेटे आवडी वीट नाही पांडुरंगी वाढे अंगी आर्त. हे अतिशय आवडतं जर असेल, मग व्यक्ती असेल पदार्थ असेल, तर त्याचा आम्हाला वीट कधीच येत नाही महाराज. खादलेची खावे वाटे भेटले भेटे आवडी, त्याने सतत भेटत राहावं असंच आम्हाला वाटतं. आणि ते काय असेल तर तो परमार्थ आहे महाराज. हा एकमेव मार्ग असा आहे की खादलेची खावे वाटे. नाहीतर खात खात प्रत्येक गोष्टीचा वीट येत असतो महाराज. जामून आवडतात. अहो आवडतात म्हणजे किती खाणार? 1 2 3 4 5. नंतर आता बस, आता बस. त्या ठिकाणी वीट आहे, कंटाळा येतो, नकोसं वाटायला लागतं ते. पण तोच परमार्थ खादलेची खावे वाटे.
कितीही खा कितीही खा, वाढे अंगी आर्त हे, अजून खावं वाटतो महाराज. ब्रह्मरस घेई काढा, बस तो आम्हाला घेता आला पाहिजे. आणि भगवंताच्या त्या नामाचं स्मरणाचं पारडं इतकं जड होऊन जावं, इतकं जड होऊन जावं की आत बसलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे षड्रिपू आहे ते सहजपणे बाहेर जावं. काम क्रोध केले घरे रीती, ही अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. आणि ती अवस्था प्राप्त झाली की आमचं अकाउंट क्लिअर होऊन जातं महाराज. आणि अकाउंट क्लीन झालं की मग येऊन गोपाळ राहते. ती चित्ताची शुद्धता झाली की भगवंत त्या ठिकाणी येऊन राहत असतो. म्हणून माऊली यावर भाष्य करताना या सातत्याविषयी 73 क्रमांकाच्या 8वा अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये भाष्य करतात. आणि जागता जव अशी जे तव जेने ध्याने भावना भजिजे, डोळा लागते खेवो देखिजे, तेची स्वप्ने. सिद्धांत दिलेला आहे माऊलींनी या ठिकाणी की आम्ही दिवसभर ज्याचं चिंतन करत राहू ना, तेच आमच्या स्वप्नामध्ये तेच येत असतं महाराज. मग जागतेपणे जर भगवंतच आमचा विषय झालेला असेल, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद, मग त्याचं भगवंताचं काम सुरू होत असतं. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये, कशाची चिंता तो ठेवत नाही. येतं जे जे अपेक्षित ते तैशेची पावती समजतं, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. जागतेपणे आम्ही जो विचार करू तोच स्वप्न अवस्थेत होतो. म्हणून अंतसमयी आमच्या चित्ताच्या ठिकाणी जो विचार येईल त्याच विचारानं आम्हाला पुढचा जन्म प्राप्त होत असतो महाराज. यथामती तथा गती. मागे चिंतन केलं आपण की फक्त जायचं आहे, सकाळी 5 वाजता उठायचं आहे, 5ची गाडी पकडायची म्हणजे 4 वाजता जाग यायला पाहिजे. आम्ही अलार्म लावतो. आपल्या आईला, बहिणीला, पत्नीला, जे कोणी असतील त्यांना सांगतो उठो बरं का मला. आणि जो येणार असेल सोबत त्या ड्रायव्हरलाही किंवा त्या सोबत्यालाही सांगतो की तू उठला की मला एक रिंग मार. पण घडतं काय महाराज, 5 मिनिट आधीच आम्ही अलार्मही होत नाही, कोणाची हाकही येत नाही, 5 मिनिट आधी जागून बसतो. कारण आम्ही त्या इंद्रियांना क्लिक केलेलं असतं, इंद्रियांना तो डाटा आम्ही फीड केलेला असतो. म्हणून दिवसभर आम्ही जे काही करतो, विचार करतो, ते स्वप्नामध्ये दिसत असतं. आणि अंतसमयी जो विचार आमच्या मनात येईल ती गती आम्हाला प्राप्त होत असते. अहो, झोपताना आम्ही त्या विचारानं झोपलो म्हणून तर जाग सकाळी 5 मिनिट आधी येते. असंच सूत्र आहे महाराज हे. म्हणून नेहमी विचार चांगला करावा, चांगल्या विचारानं झोपावं, म्हणजे चांगल्या विचारानं जाग येते आणि दिवसभर चांगलेच विचार मनात येतात. मग जागते, स्वप्ने, सुषुप्ते, सगळ्या अवस्थांमध्ये आम्हाला एक विषय बनून जातो आणि तो म्हणजे नारायण. मग नारायणाशिवाय, त्या भगवंताशिवाय दुसरा विषयच शिल्लक राहत नाही महाराज. याकरिता जाग असताना विचार चांगले करावे. आणि जागता जव अशी जे तव तेने ध्याने भावना भजिजे, डोळा लागते खेवो देखिजे, तेची स्वप्ने. अर्थात तेच स्वप्नामध्ये मनानं ज्याचा ध्यास धरलेला असेल तेच आम्हाला स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा दिसू लागतं. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.